कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणी ठाकरे गट आक्रमक. ठाकरे गटाचा पोलीस ठाण्यासमोरच निषेध मोर्चा. पोलीस ठाण्यासमोर मुख्यमंत्र्यांविरोधात कार्यकर्त्यांच्या घोषणा. कल्याणमधील घटनेच्या निषेधार्थ नागरिकांचा कॅन्डल मार्च. नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची आमदार सुलभा गायकवाडांची मागणी. 2 चिमुकल्या मुलींच्या हत्येने राजगुरुनगर हादरलं. 54 वर्षीय नराधमाकडून चिमुकलींवर अत्याचार करून हत्या. आरोपीने दोन्ही मुलींचे मृतदेह पाण्याच्या बॅरेलमध्ये ठेवले होते. पुण्याचे एसपी पंकज देशमुख यांची माहिती. चिमुकल्या मुलांवर पालकांनी लक्ष देणं गरजेचं. एसपी पंकज देशमुखांचं आवाहन. राजगुरुनगरमधील 2 चिमुकल्यांच्या हत्येच्या प्रकरणात नातेवाईकांचा राजगुरुनगर पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या. मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांचा नकार. 2 चिमुकल्यांवर अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ आज राजगुरुनगर बंदची हाक. शहरातील सर्व व्यवहार आज बंद राहणार. अनेक सामाजिक संघटना बंदमध्ये सहभागी होणार. बीडमध्ये कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही. बीड सरपंच हत्या प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा इशारा. आरोपी माझ्या कितीही जवळचा असला तरी फाशी द्या. संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. हत्या प्रकरणाची पारदर्शकपणे चौकशी करण्याची मागणी. परळीतील 118 बूथवर धनंजय मुंडेंनी मतदान होऊ दिलं नाही. परळीत मतदारांना बंदूक दाखवून पळवून लावलं. संजय राऊतांचा गंभीर आरोप. काहींचा मला राजकारणातून कायमचा उठवण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीनंतर मंत्री धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया. मुंडेंचा रोख नेमका कोणाकडे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा. बीड हत्या प्रकरणावरून संजय राऊतांचे भाजपवर गंभीर आरोप. बीडमधील अर्बन नक्षलवाद्यांना भाजप आरएसएसचं संरक्षण आहे का? गुन्हेगारांचा सूत्रधार. मंत्रिमंडळात राऊतांची आक्रमक भूमिका. मुख्यमंत्री फडणवीसांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंसह अजित पवारांचा राजीनामा घ्यावा. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरून राऊतांची मागणी. मुंडेंच्या मंत्रिपदाबाबत अजित पवारांनी निर्णय घ्यावा. निर्णय चुकल्यास अजितदारांना बरेच परिणाम भोगावे लागतील. सुरेश धस यांची प्रतिक्रिया. वाल्मिक कराडला अटक झाली पाहिजे. संदीप क्षीरसागर यांची मागणी. तर धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असल्यास तपासात पोलिसांवर दबाव येईल. क्षीरसागरांकडून शंका व्यक्त. बीड प्रकरणी एसआयटी लावा. सर्वात पहिली मागणी मी केली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणी 11 दिवसानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया.